वसा जनसेवेचा. धनादेश अनादर म्हणजेच चेक बाउन्स प्रकरणात बुलढाणा येथील न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत 3 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 2,80,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी आरोपी नरेंद्र सिंग रामसिंग राजपूत, शिक्षक, महाराष्ट्र विद्यालय, जानोरी, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा यांना 1,70,000 रुपये उसने दिले होते. मात्र ठरलेल्या मुदतीत आरोपींनी ही रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर आरोपीने फिर्यादीस 1,70,000 रुपयांचा धनादेश दिला. दरम्यान संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता तो अनाधारित म्हणजेच बाउन्स झाल्याने फिर्यादीने ॲडव्होकेट गुणवंत नाटेकर यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. सुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पराक्रम्य सल्लेख अधिनियम 1881 च्या कलम 138 अंतर्गत आरोपी नरेंद्र सिंग राजपूत यास दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस 3 महिन्यांचा सश्रम कारावास तसेच 2,80,000 रुपये दंड ठोठावला आहे. ही शिक्षा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 255(2) तसेच पराक्रम्य सल्लेख अधिनियमाच्या कलम 143 अन्वये सुनावण्यात आली. यासोबतच न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास मुख्य शिक्षेबरोबरच अतिरिक्त 1 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या निकालामुळे चेक बाउन्स प्रकरणांमध्ये न्यायालयाची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली असून आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.